नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, ME सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण राजकीय समाजशास्त्र या विषयातील शेवटचे प्रकरण राजकीय विकास आणि बदल याचा अभ्यास करणार आहोत. आतापर्यंत आपण बघितलं की राजकीय परिवर्तन हे विकास, विनाश, परिवर्तन, क्रांती, सुधारणा अशा विविध स्वरूपामध्ये होत असतं. आता राजकीय परिवर्तनाचे प्रकार कसे आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. सुरुवातीला की परिवर्तन ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना परिवर्तनावर आधारित आहे, बदलावर अवलंबून आहे आणि त्यामुळे हे जे बदल आहे यामध्ये समानता आणि कार्यक्षमता याचा समावेश असतो. अल्फ्रेड डायमंड यांच्या मते सामाजिक स्थितीमधले जे परिवर्तन आहे ते राजकीय परिवर्तनास कारणीभूत ठरत असतं. परिवर्तन हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असते. एक प्रकार सुधारणात्मक असतो. समाजाला व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी सामाजिक सुधारणांची आवश्यकता वाटते. जेव्हा सुधारणात्मक मार्गाचा अवलंब केला जातो, परंतु वर्षानुवर्ष त्या व्यवस्थेतील बदलाची प्रतीक्षा करूनही समाजाची निराशा होते, तेव्हा राजकीय परिवर्तनासाठी क्रांती या दुसऱ्या प्रकारचा स्वीकार समाज घटकाकडून केला जातो. त्यामुळे राजकीय परिवर्तनाचे प्रकार हे दोन पद्धतीत आपल्याला बघता येतील. पहिला आहे क्रांती आणि दुसरा आहे उत्क्रांती. आता क्रांतीमध्ये बघा की विविध देशांमध्ये जो काही राजकीय परिवर्तनाचा अभ्यास झालेला आहे त्यामध्ये या परिवर्तनाचे दोन प्रमुख प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. पहिला प्रकार म्हणजे हिंसाचारी मार्गाचा असून राजकीय व्यवस्थेच्या आणि स्थैर्याच्या दृष्टीने घातक आहे, त्यामुळे तो त्याज्य असतो. दुसरा मार्ग आहे की क्रमाक्रमाने केल्या जाणाऱ्या सुधारणा. सुधारणा या शब्दात विकासाचा आशय आहे, तर क्रांती या शब्दात राजकीय व्यवस्थेचा विनाश आणि दुसऱ्या नवीन राजकीय व्यवस्थेची निर्मिती असा व्यापक अर्थ अभिप्रेत आहे. राजकीय परिवर्तनाचे क्रांतीद्वारे राजकीय परिवर्तन आणि उत्क्रांतीद्वारे राजकीय परिवर्तन असे हे दोन प्रकार आहेत. क्रांतीद्वारे होणाऱ्या राजकीय परिवर्तनाची संकल्पना अरेंट हन्ना यांनी ऑन रिव्होल्यूशन या ग्रंथात मांडलेली आहे. त्यांच्या मते क्रांतीच्या माध्यमातून होणारे परिवर्तन अचानक किंवा एकदम होत नाही. क्रांतीचा हा अनेक दिवसापासून साचलेल्या असंतोषाचा उद्रेक असतो. क्रांतीद्वारे परिवर्तनाची सुरुवात प्रथम समाजातील जो घटक उपेक्षित असतो त्याच्यापासून होते. देशाचा भौतिक विकास होऊनही काही घटकांना यापासून वंचित ठेवले जाते आणि असा अनुभव जनतेला वेळोवेळी येत असतो. वास्तविक जनसामान्यांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात आणि या अपेक्षेची पूर्तता होईल याविषयी कोणतीही जेव्हा शक्यता वाटत नाही, तेव्हा हा वंचित वर्ग संघटित होतो आणि क्रांतीचा मार्ग अवलंबतो. समाजातील मोठा वर्ग अशा लाभापासून वंचित असेल तर संबंधित वर्ग अतिशय लवकर जलद गतीने संघटित होतो. आकांक्षा तीव्र असल्या तरी होणारी निराशा तितकीच तीव्र असते. समाजातील मोठा वर्ग लाभापासून वंचित असेल तर तीव्रतेचे स्वरूप व्यापक असते. लोक आपल्या असंतोषास अहिंसक मार्गाने वाट मोकळी करून देत असतील व सरकार जर हिंसक मार्गाचा अवलंब करून आंदोलन चिरडून टाकत असेल तर सशस्त्र क्रांतीची शक्यता अधिक असते. मात्र जो समुदाय हिंसेच्या मार्गाला
वाईट मानतो असा समुदाय आपल्यावर कितीही अन्याय झाला तरी हिंसेचा मार्ग स्वीकारत नाही. स्वातंत्र्यासाठी जुलमशाहीच्या अत्याचारास विरोध करण्यासाठी प्रामुख्याने क्रांतीचा मार्ग वापरला जातो. आशिया आणि आफ्रिका खंडातल्या अनेक देशात जे राजकीय परिवर्तन झालेलं आहे ते क्रांतीच्या मार्गानेच झालेलं आहे. विकसित राष्ट्रांमध्ये क्रांतीची शक्यता अतिशय कमी असते. अशा देशात समाजाची शक्ती आर्थिक उत्पादन वाढवण्यासाठी अधिक प्रमाणात खर्च होते. परिणामी हिंसात्मक कारवाया करण्यासाठी त्यांच्याकडे विशेष अशी शक्ती उरत नाही. त्यामुळे अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी यासारख्या देशांमध्ये क्रांती होऊन सरकारमध्ये परिवर्तन घडून आले असं उदाहरण दिसत नाही. तसेच अशा समाजात भौतिक विकासाची फळं सर्वसामान्यांना उपभोगास मिळतात. त्यामुळे शासनाच्या विरोधात बंड करणं, क्रांती करणं ही प्रवृत्ती तिथे कमी प्रमाणात आढळते. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, जपान या देशांचा इतिहास पाहिला तर असं निदर्शनास येतं की संबंधित देशातील जनतेने प्रस्थापित सरकारच्या विरोधात बंड किंवा क्रांती करून सरकारला पदच्युत केलेले आहे व नवीन सरकार स्थापन केलेले आहे. असं कुठेही आढळून येत नाही. त्यानंतर विकसनशील जे देश आहेत तेथे शहरीकरण झपाट्याने होते आणि या वाढत्या शहरीकरणामुळे शिक्षण, दळणवळणाची साधने, संसिंचन माध्यमे यात विकास होत असतो. प्रस्थापित सरकारने आपल्या विविध इच्छा पूर्ण कराव्यात असा विचार देशातील जनता व्यक्त करत असते. मात्र लोकांच्या मागण्या मान्य करण्या इतकी साधन सामुग्री व क्षमता राजकीय व्यवस्थेत नसते. राजकीय व्यवस्थेत आपल्या विविध क्षमतांची पूर्तता करण्याची क्षमता नाही हे लक्षात येऊन देखील जनता हिंसात्मक मार्गाचा अवलंब करून आपल्या मागण्यांची पूर्तता करून घेण्याचा प्रयत्न करते. अशा वेळी बऱ्याचदा राजकीय परिवर्तन होते आणि या परिवर्तनासोबतच सामाजिक व आर्थिक परिवर्तन झाले तरच क्रांतीच्या मार्गाने होणारे विनाशकारी परिवर्तन जे आहे ते थांबवता येते. क्रांतीद्वारे जे राजकीय परिवर्तन होते ते अत्यंत गतिशील असते. त्यामुळे या मार्गाद्वारे होणाऱ्या परिवर्तनास हिंसा आवश्यक आहे असं मार्क्स, लेनिन, माओ यांनी म्हटलेलं आहे. हिंसेशिवाय क्रांती हे समीकरण या नेत्यांना मान्य नाही. हिंसेचा उपयोग न करता होणाऱ्या परिवर्तनाला मार्क्स आणि लेनिन यांनी सुधारणा असं संबोधलेलं आहे. अहिंसात्मक मार्गाने परिवर्तन घडवून आणण्यासाठी अधिक कौशल्याची गरज असते आणि अशा प्रकारचं परिवर्तन घडवून आणताना परंपरावादी व हिंसात्मक मार्गाचा पुरस्कार करणाऱ्यांचा विरोध पत्करावा लागतो. क्रांती पूर्ण परिवर्तनासाठी मार्ग मोकळा करते, क्रांतीच्या मार्गात असणारे काटे दूर करते. मात्र सुधारणेमुळे संपूर्ण परिवर्तन होत नाही. जगाच्या इतिहासात क्रांतीद्वारे परिवर्तन झाल्याचे पहिले उदाहरण म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती. त्यानंतर रशिया, चीन या देशात क्रांती झाली, इराणमध्ये क्रांती झाली आणि क्रांतीच्या मार्गाने फक्त राजकीय संरचनाच समाप्त होते असे नसून संपूर्ण राजकीय संस्कृतीला त्यामुळे तडा जातो. त्यानंतर क्रांतीद्वारे जे परिवर्तन होत असते ते व्यापक आणि सर्वदूर असते. यामुळे राजकीय व्यवस्थेतील सर्व घटकांमध्ये लक्षणीय बदल घडतात. रशिया, चीन यासारख्या देशात क्रांतीद्वारे सत्ताधीश बदलले, समाजाचा सत्तेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, त्यांचं स्वरूपच बदललं. सत्ताधारी आणि नागरिक यांच्या संबंधात बदल झाला. उत्पादनाच्या साधनावरील अल्पजन जे होते त्यांचं वर्चस्व होतं तर ते संपुष्टात आलं. खाजगी संपत्ती सार्वजनिक संपत्तीत परावर्तित झाली. क्रांतीपूर्वी समाजातील उपेक्षित वर्गाला प्रतिष्ठा मिळाली, समाजातील असमानता नष्ट झाली, समानता प्रस्थापित झाली. राज्यव्यवस्थेचा इतका मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला दिसून येतो. दमन नीतीपेक्षा लोककल्याण साधणं हा राज्याचा उद्देश बनला.
राजकीय व्यवस्थेच्या आंतरराष्ट्रीय घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोनात बदल झाला. क्रांतीपूर्व अवस्थेतील राज्यव्यवस्थेत लोकमताला कोणतीही किंमत नव्हती. मात्र क्रांतीनंतर जी राजकीय व्यवस्था अस्तित्वात आली त्यात लोकमताला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. जनतेचं जास्तीत जास्त कल्याण साधणं हे राजकीय व्यवस्थेने आपलं मुख्य कार्य मानलं. धर्माचं महत्त्व कमी झालं. पारंपरिक नीतिमूल्य जी असमानतेच्या तत्वाचं प्रतिपादन करत होती त्यांना संपुष्टात आणण्याचे प्रयत्न झाले. थोडक्यात क्रांतीद्वारे होणारे परिवर्तन अचानक होत नसून ते अत्यंत हळूहळू होत असले तरी प्रत्यक्षात त्याचा होणारा उद्रेक हा उत्स्फूर्त असतो. त्यानंतर उत्क्रांतीद्वारे होणारे राजकीय परिवर्तन हे विशिष्ट परिस्थितीत आवश्यक अशा वेळी घडून येते. राजकीय व्यवस्थेतील असणाऱ्या समाजात काही रूढी, परंपरा, नीतिमूल्य असतात. या मूल्यांमध्ये परिस्थितीनुरूप परिवर्तन होत जाते. जसं की भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना झाल्यानंतर जी सामाजिक आर्थिक परिस्थिती होती त्यात बदल झाले. दळणवळणाची साधने, तार, टपाल खाते इत्यादी विविध सोयीमुळे जनतेचं जीवन सुसह्य झालं. ब्रिटिशांनी ज्या राजकीय सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला त्याला बऱ्याच प्रमाणात भारतीय जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिला. पण समाजामध्ये असाही एक गट होता ज्याने ब्रिटिश सत्तेला विरोध केला आणि त्यासाठी क्रांतिकारी मार्गाचा अवलंब केला. हजारो वर्ष कोणाच्या ना कोणाच्या दडपणाखाली राहण्याची सवय झालेल्या या भारतीय जनतेने ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी अहिंसात्मक मार्ग सर्वोत्तम आहे असा विचार केला आणि त्या मार्गानेच स्वातंत्र्य मिळवले असंही त्यात मग म्हणता येत नाही. म्हणजे एका बाजूला अहिंसेचाही वापर केला आणि दुसऱ्या बाजूला काही वेळा सशस्त्र क्रांतीचा मार्ग देखील वापरला. म्हणजे या दोन्ही मार्गाचा वापर करून भारतीय व्यवस्थेने स्वातंत्र्य मिळवले आणि हेच परिवर्तन उत्क्रांतीवादी स्वरूपाचे आहे. यामध्ये राजकीय व्यवस्थेच्या भूमिकेत बदल होत असतो. आर्थिक विकास, सामाजिक सुधारणा यासारख्या गोष्टींमुळे राजकीय व्यवस्थेला आपल्या भूमिकेत बदल करणे गरजेचे आहे असे वाटते. यातूनच राजकीय व्यवस्थेच्या संरचनेत मूलभूत बदल करण्यात येतात. उदाहरणार्थ 90-91च्या काळात परकीय चलनाचा प्रश्न गंभीर बनला. भारतात परकीय कर्जाचं प्रमाण देखील वाढलं होतं. त्यामुळे आपण जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण या संकल्पनेचा स्वीकार केला आणि या उद्भवलेल्या संकटमय परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारताने स्वतःच्या भूमिकेत देखील परिवर्तन केलं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँकेकडनं अर्थसहाय्य मिळावं यासाठी आपण आपल्या पारंपरिक विचारांना तिलांजली दिली. हा सुद्धा राजकीय परिवर्तनाचा एक भाग आहे. उत्क्रांतीवादी राजकीय परिवर्तन हे लोकमताच्या प्रभावामुळे घडून येत असते. लोकमत जागृत असेल तर आपण जे परिवर्तन घडवून आणू शकतो ते सकारात्मक स्वरूपाचं असू शकेल. औद्योगिकीकरण, व्यापारीकरण, शहरीकरण यामुळे लोकमत जागृत होत असते. प्रसार माध्यमे, मनोरंजनाची साधने यामुळे बदलत्या परिस्थितीची जनतेला जाणीव होते. लोकांकडून प्रस्थापित सरकारकडून आपल्या काही अपेक्षा पूर्ण व्हाव्यात असं वारंवार व्यक्त केलं जातं. लोकशाहीमध्ये लोकमताला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. मात्र हुकुमशाही व्यवस्थेमध्ये लोकमत गृहीत धरले जाते आणि लोकमताला नगण्य स्थान असते. उदाहरणार्थ जर्मनीत हिटलर, इटलीमध्ये मुसोलिनी आणि रशियामध्ये स्टॅलिन या राज्यकर्त्यांनी लोकांच्या मताला अजिबात किंमत दिलेली नव्हती. काळाचा विचार करता या राजवटींनी राजकीय व्यवस्थेत सातत्य राखण्याचा प्रयत्न केलेला असला तरी त्यामागे आपले राजकीय स्थान अधिकाधिक बळकट करणं हाच त्यांचा एकमेव उद्देश होता. त्यामुळे काळाच्या ओघात आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीत बदल झाला आणि या राज्यकर्त्यांना देखील लोकमत या घटकांचा विचार करणं भाग पडलं. त्यानंतर राजकीय परिवर्तन बऱ्याचदा प्रबोधनामुळे सुद्धा घडून येते. प्रबोधना अगोदर धर्मसंस्थेचा राज्यसंस्थेवर प्रभाव होता. युरोपामध्ये ही स्थिती आपण बघितलेली म्हणजे युरोपामध्ये अशी स्थिती होती. धर्मसंस्था म्हणजे चर्च
जे सांगेल तेच प्रमाण मानले जात होते. त्यामुळे पृथ्वी गोल आहे असं विधान जरी केलं गेलं तरी त्या संदर्भामध्ये विधान करणाऱ्या व्यक्तीला तुरुंगवास भोगावा लागला. धर्मसंस्थेच्या विरोधात बोलणे म्हणजे राज्यसंस्थेला आव्हान देणारं मानलं जात होतं. मात्र प्रबोधनामुळे सामाजिक आर्थिक क्षेत्रात परिवर्तन घडून आलं. रॉजर बेकन यासारख्या तत्ववेत्याने एखादी गोष्ट धर्मसंस्था सांगते म्हणून ग्राह्य न मानता आपल्या सतसत विवेक बुद्धीला पटेल अशाच गोष्टीला ग्राह्य मानावे असा सल्ला दिला. त्यामुळे लोकांच्या विचारात, त्यांच्या भूमिकेत, दृष्टिकोनात बदल झाला. इंग्लंडमध्ये रॉबर्ट ओवेन यांनी केलेल्या प्रबोधनामुळे किंवा उद्बोधनामुळे राजकीय व्यवस्थेला आपल्या भूमिकेत बदल करावा लागला. काळाच्या बदलाचा परिणाम देखील उत्क्रांतीच्या स्वरूपात होत असतो. उदाहरणार्थ, सुरुवातीला अनियंत्रित राजेशाही होती. काळात बदल झाला, त्याची जागा सामंतशाहीने घेतली. यातलेही दोष लक्षात आल्यानंतर आपण अप्रत्यक्ष लोकशाहीचा प्रयोग केला. लोकसंख्येच्या प्रमाणामुळे प्रत्यक्ष लोकशाहीचा प्रयोग जरी पूर्णपणे यशस्वी झालेला नसला तरी अप्रत्यक्ष लोकशाहीचा मार्ग जगातील अनेक देशांनी स्वीकारला. 1970 ते 1991च्या कालावधीत रशियामध्ये साम्यवाद अत्यंत खोलवर रुजलेला होता. मिखाईल गोर्बाचेव यांनी काळाची पावले ओळखून पेरेस्ट्रोइका व ग्लास्तनोस्त या धोरणांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम म्हणूनच सोव्हिएत संघाचं विघटन झालं. 15 नवीन राष्ट्र उदयाला आली. साम्यवादी विचारसरणीत भांडवलशाही विचारांनी केलेला चंचू प्रवेश या बदलाला कारणीभूत ठरला. त्यानंतर उत्क्रांतीवादी राजकीय परिवर्तनामध्ये हिंसात्मक मार्गाचा अवलंब अपेक्षित नाही. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विचार केला तर अनेकांनी ब्रिटिश राजवट भारतातून घालवायची असेल तर हिंसात्मक मार्गाचा अवलंब करावा व यात गैर असे काही नाही अशी भूमिका घेतलेली होती व त्यानुसार काही कारवाया केलेल्या होत्या. मात्र तुलनात्मक दृष्टिकोनातून अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हिंसात्मक मार्गापेक्षा अहिंसात्मक मार्गाचा अधिक उपयोग करण्यात आला होता. म्हणजे भारतामध्ये झालेलं राजकीय परिवर्तन हे उत्क्रांतीवादी स्वरूपाचे होते. थोडक्यात असं म्हणता येईल की उत्क्रांतीवादी राजकीय परिवर्तनामध्ये हिंसा जी आहे ती अपेक्षित नाही. अशा पद्धतीने हे राजकीय परिवर्तनाचे 2 प्रकार आपण अभ्यासले. आता आपण राजकीय परिवर्तनाची वैशिष्ट्ये बघूया. पुढील मुद्द्यांच्या आधारे ही वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊया. पहिलं वैशिष्ट्य आहे की विविध घटकांशी निगडित. राजकीय परिवर्तन ही संकल्पना आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा विविध घटकांशी निगडित असते. त्यामध्ये औद्योगिकीकरण, नागरीकरण, शैक्षणिक विकास आणि नवीन मूल्य, नवीन गरजा यांचा समावेश होतो. राजकीय व्यवस्थेला प्रसंगानुरूप बदलत जाणाऱ्या सामाजिक व आर्थिक अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी स्वतःच्या संरचनेत बदल करावा लागतो. नागरिकांच्या बरोबर असलेल्या पारंपरिक संबंधात देखील आवश्यकतेनुसार बदल करावे लागत असतात. दुसरं वैशिष्ट्य आहे राजकीय संरचनेचा विचार. राजकीय व्यवस्थेमध्ये विविध संरचना त्यांचं एक स्वतःचं स्वतंत्र कार्य असतं आणि ते कार्य त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडावं अशी अपेक्षा असते. संरचना जर व्यवस्थित कार्य करीत असेल तर राजकीय परिवर्तनात सातत्य राहतं आणि स्थिरता पण. आपण बघतो की प्रत्येक राजकीय व्यवस्थेमध्ये विशिष्ट संरचना आहे. विधिमंडळ, कायदेमंडळ, न्यायपालिका, नोकरशाही, लष्कर इत्यादी. संरचनेतील या घटकांनी आपले कार्य व्यवस्थित पार पाडले तर राजकीय परिवर्तनात सातत्य टिकून राहतं आणि या व्यवस्थेतील संरचना सुद्धा टिकून राहतात. तिसरं आहे की क्रांती हे राजकीय परिवर्तनाचं साधन म्हणून मानलं जातं. क्रांती हा अनेक दिवसापासून साचलेल्या असंतोषाचा उद्रेक असतो. क्रांतीद्वारे परिवर्तनाची सुरुवात प्रथम समाजातील जो घटक उपेक्षित असतो, ज्यांना विविध लाभांपासून वंचित ठेवलं जातं आणि ज्यांना अशी हीन वागणूक मिळते, त्यांच्या माध्यमातून सुरू होत असते. अशी भावना अधिक तीव्र झाली की हे गट हिंसेचा मार्ग स्वीकारतात. लोक आपला असंतोष
अहिंसक मार्गाने व्यक्त करीत असतील तर सरकार असे अहिंसक मार्ग हिंसक मार्गाने चिरडण्याचा प्रयत्न करू शकते किंवा त्या माध्यमातून मग क्रांती होण्याची शक्यता अधिक असते. राजकीय परिवर्तनासोबत आर्थिक परिवर्तन झालं तर क्रांतीच्या मार्गाने होणारं जे विनाशकारी परिवर्तन आहे ते थांबवता येतं. त्यानंतर राजकीय परिवर्तन एक व्यापक संकल्पना आहे आणि या राजकीय परिवर्तनामध्ये राजकीय व्यवस्थेच्या अधिकारामध्ये त्याच्या वाटपामध्ये जो काही बदल झालेला आहे त्यालाच राजकीय परिवर्तनाच्या अनुषंगाने आपण बघत असतो. राजकीय समाजशास्त्रज्ञांनी मुख्यत्वे करून राजकीय परिवर्तन या संकल्पनेकडे 3 दृष्टिकोनातून पाहिले. पहिला आहे विकास, दुसरा विनाश आणि तिसरा आहे आधुनिकीकरण. सुधारणा व क्रांती म्हणजे एक प्रकारे एका राजकीय व्यवस्थेची समाप्ती आणि दुसरा नवीन राजकीय व्यवस्थेची निर्मिती. राजकीय परिवर्तन म्हणजे केवळ क्रांती किंवा आधुनिकीकरण नाहीये, तर त्यात विकास आहे, विनाश आहे, अधपतन आहे, या सुद्धा घटना आपल्याला अनुभवायला मिळतात. राजकीय आधुनिकीकरणात आर्थिक, सामाजिक, मानसिक, सांस्कृतिक प्रगतीचा समावेश होतो आणि आर्थिक विकास, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, औद्योगिकीकरणात वाढ, त्याच्यानंतर शहरीकरणामध्ये वाढ यासारख्या परिवर्तनाला सुद्धा आपण विकासाच्या दृष्टीने पाहत असतो. विकासाचा परिणाम लोकांच्या अभिवृद्धीवर देखील होत असतो. औद्योगिकीकरणामुळे नोकरी, रोजगार यांच्या शोधात ग्रामीण भागातील लोक शहराकडे येतात, म्हणजे ग्रामीण भागातील लोकांचं शहरी भागांमध्ये होणारं स्थलांतर हे परिवर्तन आहे. शेवटचं वैशिष्ट्य आहे की सत्तेचं विकेंद्रीकरण. आधुनिक काळात राष्ट्रांनी कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारलेली आहे. त्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण ही त्या आधुनिक राजकीय व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाची अशी बाब बनलेली आहे. सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे अनेक संस्थांची निर्मिती झालेली आहे. जसं की भारतीय व्यवस्थेत पंचायत राज व्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण होतं. सामान्य जनतेला सत्तेत वाटा मिळतो, त्यांचा राजकीय सहभाग वाढतो, राजकीय अपेक्षा वाढतात आणि या अपेक्षांमुळे राजकीय परिवर्तन घडून येते. सारांश रूपाने असंही म्हणता येईल की राजकीय परिवर्तन ही केवळ राजकीय क्षेत्रात किंवा व्यवस्थेत बदल होतो असे नाही, तर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक अशा विविध क्षेत्रात हे परिवर्तनाचे पडसाद उमटलेले आहेत. क्रांतीच्या मार्गाने देखील राजकीय परिवर्तन होते. राजकीय संरचनेत होणारे बदल हे देखील राजकीय परिवर्तनास कारणीभूत ठरत असतात. धन्यवाद.